या ठिकाणी आपल्या बीटचे विस्तार अधिकारी साहेब संजयजी भट साहेब मार्गदर्शन करतात. धन्यवाद सर. या ठिकाणी आज बिरसा मुंडांची जयंती आहे आणि त्याचं औचित्य साधून आजच्या या अब्जय या गावामध्ये या शाळेमध्ये आपण बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बाल कामगार या संदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती वाडा या अंतर्गत आपण सगळे एकत्र जमलेले आहोत. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आणि इतर ग्रामस्थांनी उपसरपंचांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला देश स्वातंत्र्य कधी झाला? 1947 नंतर किती वर्ष लोटली गेली आणि त्यानंतर देखील यांनी जसं सांगितलं तसं हे कायदे बघा आपल्या स्वातंत्र्यानंतर किती वर्षांनी तयार झाले. का अशी जाणीव गरज निर्माण झाली? असे कायद्यात रूपांतर करायची का गरज निर्माण झाली? आणि एवढे वर्ष कायदा झाल्यानंतरही देखील आज आमच्या गावात 2025 साली आपल्याला जाणीव जागृती करायला का लागली? आणि याचा मधला गॅप कुठे नेमकं कोणाचं चुकतंय? या अनुषंगानं आपण या ठिकाणी परिसंवाद, चर्चा, विचार मंथन करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. खरं तर सर्व मुलांना आताच यांनी सांगितलं की विवाहाचं वय किती अपेक्षित आहे. मुलींसाठी किती कमीत कमी वय पाहिजे? मुलींसाठी कमीत कमी विवाहासाठी वय किती पाहिजे? 18 आणि मुलांसाठी 21. तर आपण जर शिक्षण प्रवाहात राहिलं ना ते 18 आणि 21 कधीच आपण पार करून जातो. गंमत अडचण केव्हा निर्माण होते? ज्या वेळेला आपण शिक्षण प्रवाहापासून दूर जातो. आणि ही जी पालक ज्या वेळेला अशिक्षित असतात किंवा ते आपल्या कामात गुंतलेले असतात, आपल्या मुलांकडं मुलीकडं याबाबत चर्चा करायला त्यांना वेळ नसतो. आणि मग हे जे कायदे आणि त्याचं या बालविवाह आणि बालमजूर या अंतर्गत होणारे दुष्परिणाम आपल्याला समाजापुढे येतात. काही सामाजिक संघटना असतील, सजग नागरिक असतील, जागरूक नागरिक असतील, ह्या गोष्टी जेव्हा लक्षात आल्या आणि त्या अनुषंगानं आपल्याला काय करता येईल, शिक्षण विभागामध्ये ज्या वेळेला ही प्रकर्षाने गोष्ट लक्षात आली, बीडीओ साहेबांच्या मार्गदर्शनाने पंचायत समिती शिक्षण विभाग सन्माननीय गट शिक्षणाधिकारी सातपुते साहेबांच्या मार्गदर्शनाने गेले काही दिवस संपूर्ण जिल्हा परिषदेचे जिथे जिथे शाळा आहेत, जिथे जिथे गावं आहेत, तिथे आमचे विद्यार्थी, तिथे आमचे शिक्षक, तिथे आमची शाळा व्यवस्थापन समिती पोहोचलेली आहे. जास्तीत जास्त कशा पद्धतीनं हा मेसेज आपल्या पालकांपर्यंत जाईल. एक मला वाटतं मिलिंदनी खंत व्यक्त केली ती योग्यच होती. पण मग आज आपली भूमिका काय असायला पाहिजे? ठीक आहे, ज्यांना गरज आहे किंवा ज्यांच्यापर्यंत हा मेसेज जास्त प्रकर्षाने पोहोचला पाहिजे ते आज जरी कमी संख्येने इथे उपस्थित असतील तरी सुद्धा आमची भूमिका अशी राहील की मला जर एखादी गोष्ट ती जाणवते की तिथे ती कमी वयाची मुलगी लग्न करते, ही माझ्या ज्या वेळेला कानावर गोष्ट येते तर त्यावेळेला आपण तिकडे दुर्लक्ष न करता सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, गावचे कोणतरी मोठी मंडळी असतील तर त्यावेळेला 2-4 मंडळींनी तिथे प्रत्यक्ष जाऊन त्या पालकांचं उद्बोधन केलं पाहिजे. यापूर्वी काही बाबतीत असं व्हायचं, माझ्या पूर्णपणे मला माहिती आहे की एखाद्या मुलीचं कमी वयात लग्न होणार असेल आणि एखादी बाई जर तिला एकटीच सांगायला गेली
किंवा तिचं धाडस होत नव्हतं तर ती काय सांगायची माहितीये का, माझ्या मुलीचं लग्न मी करीन नाही तर ठेवीन, जन्म मी दिलाय, तू अडचण आणू नको, तू लग्न करून देशील का, असं त्याचा रिप्लाय यायचा. खरंय का खोटं आहे? काळ बदलला. आम्ही सुजाण नागरिक कसं म्हणू मग आपल्याला, आपण सुशिक्षित नागरिक कसं म्हणूया, आपण केवळ आपल्याच संसारापुरती किंवा आपल्याच कुटुंबापुरती विचार करीत असू तर मग आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणण्याचं आपण तेवढी पात्रता नाहीये. आपल्या उघड्या डोळ्याने अन्याय आपल्याला जर सहन करत असेल, आपण दिसत असेल तर ते योग्य नाहीये. आणि आजचीच आणि जागृती त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत की जर माझ्या पाण्यावर ठीक आहे त्याची काही कारणं असतील, त्या कारणावर आपण नाही, पण तो घडतोय ना तर तो रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो का. मला माहिती आहे 100% सगळ्यांना यश येत प्रत्येक कामात येईल असं नाहीये, पण आज आपली भूमिका अशी राहील की जास्तीत जास्त त्यांना ही कायद्याची पण काही गोष्ट त्यांना माहिती करून दिली पाहिजे. ह्या गोष्टीने जर असं होऊ शकतंय, समजा एखाद्या 16 वर्षाच्या मुलीने 15 वर्षाच्या मुलीने जर विवाह करण्याचा प्रयत्न केला किंवा तिच्या काही आकर्षणामुळे असेल, काही वेगळ्या कारणामुळे, आणि ही गोष्ट जेव्हा दृष्टिक्षेपात पडली तर त्यावेळेला संबंधित गुन्हे दाखल होतात आणि बाल सुधार गृहामध्ये त्यांची नियुक्ती होते. म्हणजे काय होते, शिक्षण प्रवाहापासून दूर जातो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त शिकलं पाहिजे. अनेक अडचणी येतील, अनेक त्याच्यावर पर्याय उपलब्ध असतील. तुमच्या शिक्षकांशी बोला, तुमच्या मोठ्या ताईशी बोला, महिलांशी बोला. आता आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेसंदर्भात विविध समित्या गठीत केलेल्या आहेत. तुम्ही त्या समितीचे सदस्य असाल तर त्या समितीच्या गोष्टीची शेअर करा. मुलींमध्ये होणारे बदल पटकन मुली इकडे आपल्या सांगत नाहीये, तर त्यासाठी त्यांनी मोठ्या ताईशी बोललं पाहिजे, आपल्या मॅडमशी बोललं पाहिजे आणि आवर्जून पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पाल्यासाठी अर्धा तास तरी शेअर करण्यासाठी ठेवला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं कधी कधी मगाशी मिलिंद पण म्हटलं की एखाद्या वीटभट्टीवर पालक जातात, त्याचं काय त्याला कारण असं असतं, त्याचा त्यावेळेला स्वार्थ असतो की 100 विटा जास्त जर थापल्या तर मला जास्त पैसे मिळतील, त्यावेळेला त्याची तो स्वार्थ असतो. पण अशा वेळेला आपण त्याला जाणीव करून दिली पाहिजे. शिक्षकांनी त्याचा नेमका तो संबंधित वीटभट्टीवर जातो, जसे सुरेश पाटलांनी सांगितलं की माझ्या वीटभट्टीवर मी करत नाही, पण तसाच रोल आम्हाला एखाद्या त्याच्या संपर्कात राहून ह्या घटना आपण टाळू शकतो. म्हणजे समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांचं प्रबोधन, पालकांचं प्रबोधन हे करणं गरजेचंच आहे. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी शिक्षण विभागातर्फे मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि आमचा इथे स्वागत केलं, त्या प्रित्यर्थ सर्व ग्रामस्थ आणि सर्व शिक्षक वर्गाचं धन्यवाद व्यक्त करतोय आणि इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.